नमस्कार, सी 24 तासमध्ये आपलं स्वागत। सर्वप्रथम सी 24 तास परिवाराच्या वतीने होळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। पालखेड डाव्या कालव्याचं पाणी चारी क्रमांक 36 वरील शेतकऱ्यांना देण्यात यावे मागणीसाठी संतप्त शेतकऱ्यांनी कालव्याच्या ऑफिसला ठोकलं टाळं। इयत्ता 10वीच्या परीक्षा सुरू, केंद्राबाहेर आपल्या मुलांना शुभेच्छा देण्यासाठी पालकांची गर्दी। अकोल्यामधील प्रभाग क्रमांक 13 मधील समाज मंदिराची झाली आहे दयनीय अवस्था, दुरुस्तीच्या मागणीचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन। आणि अपघात प्रकरणी सांगली न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, 27 लाखांच्या नुकसान भरपाईसाठी कर्नाटक सरकारच्या 2 बसेस केल्या जप्त। विश्वराज हॉस्पिटल तुमच्या मदतीसाठी रिसेप्शन, अचूक निदानासाठी अत्याधुनिक MRI ची सुविधा, 24 तास आपत्कालीन सेवा, हाय स्पीड CT स्कॅन, हाय रेझोल्यूशन अल्ट्रासाउंड सोनोग्राफी, तज्ञ डॉक्टरांकडून पहिल्या 100 ओपन हार्ट सर्जरी कमी दरात, 65 बेडेड ICU, स्टेट ऑफ द आर्ट ऑपरेशन थिएटर, कॅथ लॅब फिलिप्स FD10, संपूर्ण डेंटल उपचार, 6 बेडेड NICU, तुमच्या आरोग्याचा साथीदार विश्वराज हॉस्पिटल, पुणे सोलापूर हायवे, लोणी काळभोर, पुणे। संपर्क 67606060। तुम्हाला हव्या त्या आकार, स्वरूप, डिझाइन आणि फॅब्रिक द्वारे आम्ही पूर्ण करतो तुमच्या आवडीच्या फर्निचरचे स्वप्न। बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। पालखेड डाव्या कालव्याचं पाणी चारी क्रमांक 36 वरील शेतकऱ्यांना देण्यात यावं या मागणीसाठी संतप्त शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना ऑफिसमध्ये डांबून टाळं ठोकलं। जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत कुलूप उघडणार नाही असा पवित्रा त्यांनी यावेळी घेतला। पालखेड डाव्या कालव्याचं आवर्तन सुरू आहे। वितरिका 36 वरील 7 सोसायट्यांनी पैसे भरून देखील पुरेसं पाणी मिळालं नाहीये। तसेच गेल्या 2 दिवसांपासून कार्यकारी अभियंता नाशिक इथे असल्यानं येथील कर्मचारी उडवाउडीची उत्तरे देत शेतकऱ्यांची बोळवण करतायत। त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी पालखेड डाव्या कालव्याच्या ऑफिसला कुलूप लावून अधिकाऱ्यांना आतमध्ये डांबून ठेवलं आणि जोपर्यंत पाणी मिळत नाही तोपर्यंत कुलूप उघडणार नाही असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला। सदर आंदोलनामध्ये श्यामराव मढवाई, सचिन आहेर, भाऊसाहेब कांबरे, सुदाम मोरे, बाळासाहेब लवडे, चंद्रकांत देशमुख, केशव डोंगरे, संतोष पळे, भाऊसाहेब दिवटे, गणेश कलमकर आदींसह असंख्य शेतकरी उपस्थित होते। त्यामुळे आता तालुक्यातील पाणी प्रश्न न मिटल्यास लवकरच पाणी पेटणार असं म्हणण्याची वेळ आली आहे। तुम्ही घाबरू नका, तुम्हाला आम्ही पाणी देतो आणि पाणी देतो म्हणल्यानंतर त्यांनी आम्हाला पाणी सोडलं आणि पाणी सोडल्यानंतर चारीच्या मुखापाशी मला पाणी दिलं होतं, आदर्श पाणी वापरला। पाणी मुखापाशी आलं, चारी थोडीशी ओल्ली झाली आणि पाणी आग गेलं। आतापर्यंत आजही ते नील झालेलं आहे। आम्ही भुजबळ साहेबाच्या कार्यालयाला फोन केला, त्यांना विचारलं लोखंडे साहेबांना आज अशी परिस्थिती झालेली, तर त्यांनी फोन केल्यानंतर भागवत साहेबांना सांगितलं का 36ला पाणी चालू आहे, थोडं कमी असेल तर मग आम्ही व्हिडिओ क्लिप काढून ती लोखंडे साहेबांना पाठवली आणि लोखंडे साहेबांना पाठवल्यानंतर मग आम्ही व्हिडिओ तयार केलं। मला एकच खंत वाटते, मागच्या वर्षी माझ्या स्वतःची अशा आमच्या 4 संस्था त्या इरिगेशनला कोरड्या ठेवलेल्या आहे। आज आम्ही कांद्याकरता 40-50 हजार एकरी खर्च करतोय आणि 50,000 रुपये खर्च करून आमच्या कांद्याला पिकं जळून चाललेले आहे। आजही पिकं वरपलेले, कारण आज शिमगा आलेला आहे। आज 28 तारखेला रब्बी हंगाम संपत राहतो, तर त्यांनी लेट पाणी सोडलं आणि लेट पाणी सोडूनही त्यांनी आता वरच्या संस्था चालू केलेल्या 28, 29 त्या 2 संस्था चालू केल्या आणि खाली आम्हाला 36 तारेला थेंबही नाही। आणि असं जर यांनी केलं तर आम्ही सुद्धा आंदोलन करू, आमच्या हातोनात प्रयत्न करू। आम्ही आता गप्प बसणार नाही। आम्ही त्यांच्या अधिकाऱ्याला विचारलं गेल्यानंतर ते आमच्या संग व्यवस्थित बोलत नाही। आम्ही त्या आमच्या रवीच्या भाषा करतात, आम्हाला चेअरमन हा विषयच नाही त्यांच्यावाला। तर या पाणी वापर संस्था जे पालकमंत्री आम्ही काढलेलं आहे याचं काय करायचं? आम्हाला यांनी 2 वर्षापासून फार त्रास दिलेला आहे। तर आता याच्यात नाही आटोपले तर आम्ही रोडवर सुद्धा जाऊ
आम्ही आंदोलन करू, आमचे लेकरं बाळा घेऊन इथं बसू. शेवटी नाही जमलं तर आम्ही औषध विष सुद्धा प्राशन करू. आणि आम्हाला एक तर पाणी दिलं पाहिजे तरच आम्ही जगतोय, नाही तर आम्ही शेवट आत्महत्या करायला सुद्धा प्रवृत्त होणार आहे. तर इरिगेशनला याचा जाब घेऊन आणि त्वरित आमची 36 सोडावं एवढंच आमचं म्हणणं आहे. प्रशांत कलंके, C24 तास, येवला. रन फॉर युनिटीसाठी प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या पाथर्डी प्राईड मॅरेथॉन स्पर्धेमध्ये स्पर्धकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवलाय. राज्यामधील विविध भागांमधनं 800 स्पर्धक यामध्ये सहभागी झाले होते. तर स्पर्धेदरम्यान रस्त्याच्या दुतर्फा प्रचंड गर्दी झाली होती. रन फॉर युनिटीसाठी आयोजित पाथर्डी प्राईड मॅरेथॉन स्पर्धेच्या पहिल्या वर्षी सर्व थरामधील स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळालाय. राज्यामधील विविध भागांमधून आलेल्या 800 स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी रनवेवरती रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी विविध चौकांमध्ये शहरामधील कलाकारांनी गाणी सादर केली आहेत. प्रांत अधिकारी विक्रम बांदल, तहसीलदार नामदेव पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंत राक्षे, केदारेश्वर कारखान्याचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रताप ढाकणे, अमोल बडे, माजी नगराध्यक्ष अभय आवाड, जिल्हा परिषदेचे सदस्य राहुल राजळे, नवी मुंबई मनपा आयुक्त बाळासाहेब राजळे, रायगड जिल्हा शिक्षण अधिकारी शेषराव बडे, फ्लाईट लेफ्टनंट विष्णू शिरसाट, नगराध्यक्ष डॉक्टर मृत्युंजय गर्जे आदी मान्यवरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून स्पर्धेस प्रारंभ झाला. 3, 5 आणि 10 किलोमीटर अशा 3 गटांमध्ये ही स्पर्धा पार पडली आहे. MM निहाळी विद्यालयापासून धामणगाव चौक, माणिक दौंडी चौक, शासकीय विश्रामगृह, नगर रस्ता, माळी बाबुळगाव पर्यंत स्पर्धेचा रनवे होता. 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेसह आरोग्य विभागाची रुग्णवाहिका, पोलीस आणि गृहरक्षक दल, विविध शैक्षणिक संस्थांमधील क्रीडा शिक्षक आदींचं विशेष सहकार्याला लाभलंय. महिला डॉक्टर संघटनांच्या सदस्यांनी स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता. स्पर्धेच्या सुरुवातीला नगरच्या युवा झुंबा ग्रुपनं प्रेक्षकांच्या समोर नृत्य सादर करून स्पर्धकांना प्रोत्साहित केलं. तीनही प्रकारामधील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आली आहेत. पाथर्डी तालुक्याच्या लौकिकामध्ये भर घालणारी ही स्पर्धा ठरली आहे. दरवर्षी अशा स्पर्धांचं आयोजन होणार आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रामध्ये या स्पर्धा लक्षवेधी ठरतील अशी भावना मान्यवर आणि स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांनी व्यक्त केली आहे. खूप चांगला कार्यक्रम आयोजित केला होता बर्ड या संस्थेने. पाथर्डीसारख्या तालुक्याच्या ठिकाणी अत्यंत चांगलं असं मॅरेथॉन घेण्याचं काम केलेलं आहे. आणि यातून एक तरुणांना आणि जे फिटनेस फ्रीक लोक आहेत त्यांना एक प्रेरणा मिळेल आणि इथून पुढे तर लवकर उठायची सवय लागेल आणि चांगलं एक तालुक्याचं आरोग्य सदृढ होईल अशी अपेक्षा करतो. आणि हा जो कार्यक्रम यांनी आयोजित केला आहे बर्ड या संस्थेने, डॉक्टर दीपक देशमुख असो किंवा डॉक्टर मृत्युंजय गर्जे या सगळ्या लोकांना मी मनापासून धन्यवाद देतो. थँक्यू. पाथर्डी प्राईड मॅरेथॉन आयोजित केलेल्या या मॅरेथॉन स्पर्धेचं खऱ्या अर्थानं मी जे आयोजक आहेत त्यांचं प्रचंड मनापासून अभिनंदन करतो की पाथर्डी शहरामध्ये प्रथमतःच ही स्पर्धा आयोजित केली आणि ती अतिशय छान पद्धतीने राबवली गेली. नियोजन अतिशय उत्तमरित्या होतं. कुठेही नियोजन चुकल्यासारखं किंवा पहिल्यांदाच आयोजित होतं असं कुठेही वाटलं नाही. सर्व आयोजकांचं मी मनापासून स्वागत करतो. आणि तुम्ही पाथर्डीकरांना जे पहिल्यांदा पळायला लावलं आहे त्याबद्दल तुमचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. आणि हीच भूमिका आता पाथर्डीकरांनी अवलंब करावी आणि दररोज सकाळी या व्यायामाचं महत्त्व समजून घेऊन या डॉक्टर लोकांनी जी आयोजित केलेली ही मॅरेथॉन स्पर्धा आहे ती अतिशय सक्सेस झाली असं मी सर्व स्पर्धकांच्या वतीने सांगतो. मी सर्वप्रथम या ठिकाणी आयोजकांचा आभार मानतो की आजच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये लोकांना स्वतःच्या आरोग्याबद्दल काळजी नसते. मात्र पाथर्डीत सर्वप्रथम 2018 मध्ये रन फॉर युनिटी म्हणजे एक मॅरेथॉन आयोजित केली या ठिकाणी,
त्याच्यामुळे लोकांना जी जागरूकता झालेली आहे आरोग्याबद्दल आणि लोक एकत्रित येतात याविषयी खूप मोठी जनजागृती होणे याच्यापुढे आवश्यकता आहे. परत एकदा आभार व्यक्त करतो या सर्वांचा. आणि माझा जो कार्यक्रम चालला आहे सध्या ग्रामीण भागात स्वच्छ भारत अभियान, त्याच्यासाठी आज जेवढे धावक धावले त्यांनी देखील मदत करावी आणि स्वच्छ भारत अभियान या रन फॉर युनिटीमधनं साध्य करावं अशी देखील या ठिकाणी अपेक्षा करतो. आणि परत एकदा मी आयोजकांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो. थँक्यू. रन फॉर युनिटी, रन फॉर युनिटी, रन फॉर युनिटी. दरम्यान आपल्या या पाथर्डी शहरामध्ये आज असा हा एक नवीन उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे. अतिशय सुंदर असा उपक्रम आहे. याला पाथर्डी शहरामधून विविध स्तरामधून भरपूर असा याला प्रतिसाद लाभलेला आहे. सर्वांचा उत्साह ओसंडून वाहत होता आणि यामध्ये विविध ग्रुपनी यामध्ये सहभाग घेतला. त्याचबरोबर आमचा मॉर्निंग वॉकचा डरतेने ग्रुप याने सुद्धा उत्साहाने या ठिकाणी भाग घेतलेला आहे आणि यामध्ये पूर्ण त्यांनी तो पूर्णही केलेला आहे. आणि अशाच ज्या मॅरेथॉन आहेत याचं रूप आणखीनही यापेक्षा मोठं व्हावं यासाठी आम्ही पाथर्डी शहराच्या वतीने त्यांना आयोजकांना आम्ही हार्दिक अशा शुभेच्छा देतो. आज आपल्या पाथर्डी शहरामध्ये सामाजिक माध्यमातून रन फॉर युनिटी पळण्यासंदर्भात जो अवेअरनेस वाढवलेला आहे तो खूपच स्तुत्य असा उपक्रम आहे. आपल्या पाथर्डी शहराचा एक वैभवामध्ये भर घालणारा हा एक महाराष्ट्राला एक दिशादर्शक असा प्रकल्प म्हणता येईल, उपक्रम म्हणता येईल. सर्वजण सर्वांचं मी अभिनंदन करतो. असा उपक्रम वेळोवेळी आयोजित करावा. पाथर्डी मॅरेथॉन स्पर्धेचा जो उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे आणि ही स्पर्धा जी आयोजन केलेलं आहे तर ॲक्च्युअल खरोखर ही शारीरिकदृष्ट्या खूप छान आहे. आणि पहिलं वर्ष असताना जे भरभरून प्रोत्साहन प्रतिसाद मिळालेला आहे तो खूप छान प्रमाणे मिळालेला आहे. ॲक्च्युअल लहान मुलांपासनं तर मोठ्या वृद्धांपर्यंत प्रत्येकाने मनाने सहभाग घेतलेला आहे. मॅरेथॉन स्पर्धेमध्ये महिलांचाही मोठा सहभाग होता. स्पर्धेसाठी डॉक्टर दीपक देशमुख, भाऊसाहेब गोरे, डॉक्टर भाऊसाहेब लांडे, राजेश काळे, राहुल मोरे, डॉक्टर शिरीष जोशी, डॉक्टर विनय कुचेरिया, डॉक्टर संदीप पवार, संजय ससाणे आदींनी विशेष परिश्रम घेतलेत. ॲडव्होकेट प्रताप ढाकणे यांनी संस्थेच्या सर्व सदस्यांसह स्पर्धकांचे आभार मानलेत. शाहीर भारत गाडेकर, विष्णू बुगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सादर केलेली गीतं लक्षवेधी ठरली आहेत. मुकुंद लोहिया, C24 तास, पाथर्डी. 10वीच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे. दरम्यान नेवासा तालुक्यामध्ये यंदा 13 परीक्षा केंद्रांवरती 6,739 विद्यार्थी परीक्षेला बसलेत. येथील केंद्रावरती कॉपी पुरवणाऱ्या बहादरांवरती आता कॅमेरे नजर ठेवून आहेत. त्यामुळे एकही कॉपी बहादर इथे फिरकला नाहीये. नेवासा येथील ज्ञानोदय इंग्लिश स्कूलमध्ये इयत्ता 10वीच्या परीक्षेस गुरुवारी 1 मार्च रोजी CCTV कॅमेऱ्यांच्या नजरेमध्ये सुरुवात झाली आहे. या केंद्रांमध्ये एकूण 774 पैकी 759 विद्यार्थी पहिल्या मराठी विषयाच्या पेपरला होते. नेवासा तालुक्यामध्ये एकूण 13 केंद्रांवरती 6,739 विद्यार्थी परीक्षेला बसलेत, अशी माहिती नेवासा पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी यांनी दिली आहे. नेवासा येथील ज्ञानोदय इंग्लिश स्कूल तसेच कैलासवासी सौ सुंदरबाई कन्या विद्यालय हे एकाच प्रांगणामध्ये आहे. या केंद्रामध्ये कॅमेरे परीक्षणार्थींसह कॉपी पुरवणाऱ्या बहादरांवरती नजर ठेवून आहेत. त्यामुळे विद्यालयाच्या परिसरामध्ये एकही कॉपी बहादर फिरकला नाही, तर पालकांना देखील विद्यालयाच्या आतमध्ये प्रवेश दिला गेला नाही. त्यामुळे पहिल्या दिवसापासूनच विद्यालयाच्या परिसरामध्ये स्ट्रिक्ट वातावरण करण्यात आलंय. या केंद्रावरती उर्दू शाळेच्या विद्यार्थ्यांना बसण्यासाठी स्वतंत्र 2 हॉलची व्यवस्था परीक्षा विभागाकडून करण्यात आली होती. पेपर सुरू झाल्यानंतर पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे, मुख्याध्यापक पंडितराव खाटीक, गटशिक्षण अधिकारी विलास साठे, प्राचार्य रंजना देशमुख, शंकर गाले, उपमुख्याध्यापक रघुनाथ भोजणे, पर्यवेक्षक तसेच केंद्र संचालक अशोक कुरे, उपकेंद्र संचालक रावसाहेब गलांडे, राजेंद्र सोनवणे, नानासाहेब काळे, दक्षता कमिटीचे सदस्य पत्रकार सुधीर चव्हाण, पत्रकार शंकर नाबदे, अभिषेक गाडेकर, नगरसेवक संदीप बेहळे, जालिंदर गवळी, हेड कॉन्स्टेबल रवींद्र भाग्यवान, विठ्ठल गायकवाड, संदीप आजबे, संदीप दरंदले, होमगार्ड संतोष गायकवाड, पोलीस कॉन्स्टेबल देविदास खेडेकर यांनी सर्व वर्गावरती जाऊन पाहणी केली आहे. शंकर नाबदे, C24 तास, नेवासा.
भीमाशंकर देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षपदी श्री सुरेश बन्सीलाल कौदारे यांची निवड करण्यात आली आहे, तर उपाध्यक्षपदी विकास ढगे यांची वर्णी लागली आहे. प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या भीमाशंकर देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षपदी श्री सुरेश बन्सीलाल कौदरे यांची निवड झाली आहे आणि उपाध्यक्षपदी विकास ढगे यांची वर्णी लागली आहे. सुरेश बन्सीलाल कौदरे यांची थोडक्यात ओळख सांगायचीच झाली तर ते मूळचे खरोशी येथील रहिवासी आहेत. त्यांनी खेड ग्रामपंचायतमध्ये 15 वर्ष सदस्य म्हणून काम पाहिलं. तसेच खेड मार्केट समिती इथे 5 वर्ष त्यांनी उपसभापती म्हणून काम केलंय. अशा कामांची पावती म्हणून त्यांची भीमाशंकर देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. सन 2000 सालापासून याच ट्रस्टचे विश्वस्त म्हणून त्यांनी काम पाहिलंय. तसेच सध्या राजगुरुनगर नगर परिषदेवरती नगरसेवक म्हणून ते कार्यरत आहेत. त्याचबरोबर माननीय श्री विकास ढगे यांची उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. भीमाशंकर देवस्थानचा कारभार पारदर्शकरित्या करून जास्तीत जास्त विकास कामे कशी करता येतील याकडेच आमचं लक्ष राहील, असं यावेळी अध्यक्ष सुरेश कौदरे यांनी सांगितलंय. श्री क्षेत्र भीमाशंकर संस्थांच्या अध्यक्षपदी माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याची जी निवड झाली आहे ती आदरणीय दिलीप वळसे पाटील साहेब, खासदार शिवाजीराव आढळराव आणि खेड तालुक्याचे लोकप्रिय आमदार सुरेश ओगोरे यांच्या सर्वांच्या सहकार्याने आणि आमच्या सर्व विश्वस्त मंडळाच्या सहकार्याने माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर जो विश्वास व्यक्त केला आहे त्याबद्दल मी सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. वास्तविक पाहता मी गेले 15-20 वर्षापासून सामाजिक जीवनामध्ये, राजकीय जीवनामध्ये काम करत आहे. मी खेड तालुक्यामध्ये आदिवासी भाग असेल, राजगुरुनगर शहर असेल या ठिकाणी सामाजिक चळवळीमध्ये काम करत आलेलं आहे. राजगुरुनगर शहरामध्ये गेले 12.5 वर्ष ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम केलं आहे. खेड तालुक्याच्या मार्केट कमिटीचे मी 10 वर्ष संचालक म्हणून काम केलं आहे. मी उपसभापतीपद म्हणून सुद्धा मला जनतेकडून मिळालेलं आहे. मी आत्ता राजगुरुनगर शहराचा नगरसेवक म्हणून कार्यरत आहे. यापूर्वी सुद्धा मी भीमाशंकरचा सहकारी आणि विश्वस्त म्हणून मी काम करत आलेलो आहे. मी भीमाशंकर या ठिकाणी तुमचे वंशपरंपरागत आम्ही त्या ठिकाणी गुरुपूजनी म्हणून आम्ही काम करत आलेलो आहोत. आमचे परमपूज्य आदरणीय वडील बन्सीलाल कौदरे हे त्या ठिकाणी मुख्य पुजारी म्हणून त्यांनी त्या परिसरामध्ये भीमाशंकराची सेवा केली आहे. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्यांच्या सर्वांच्या संस्कारामधूनच मी इथपर्यंत पोहोचलेलो आहोत. काम करत असताना मला याची जाणीव आहे, भीमाशंकर हे एक 12 ज्योतिर्लिंगापैकी एक पवित्र असं एक स्थान असून एक आपल्या सर्वांचं एक आराध्य दैवत आहे. परंतु त्या ठिकाणी काम करत असताना फार मोठी जबाबदारी माझ्यावर आलेली आहे आणि ती जबाबदारी पारत असताना त्या ठिकाणी भीमाशंकर हे रिझर्व फॉरेस्ट आहे, भीमाशंकर अभयारण्य आहे आणि भीमाशंकर इको सेन्सिटिव्ह म्हणून आत्ता डिक्लेरेशन केलेलं आहे. म्हणजे या सर्व जाचकाठीमधून भीमाशंकरचा आपल्याला विकास करायचा आहे. या पर्यावरणाला कुठेही त्रास न होता निसर्गाचा समतोल राखून त्या ठिकाणी विकास करायचा आहे. महाराष्ट्र शासनाने आदरणीय या राज्याचे अर्थमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या सहकार्याने भीमाशंकर क्षेत्र या ठिकाणी 139 कोटीचा जो विकास आराखडा मंजूर केलेला आहे तो विकास आराखडा प्रामुख्याने जो करायचा आहे त्याच्यावर फार मोठी आमची जबाबदारी येऊन पडलेली आहे. ती जबाबदारी अशा अर्थाने की आम्हाला ते काम करत असताना आम्ही कशा पद्धतीने ते काम सुव्यवस्थित
करता येईल त्याचा प्रयत्न करणार आहे. मला माहिती आहे एवढं काम करत असताना काही वेळेला आम्हाला अभयारण्य असेल, वन विभाग असेल, त्या अडचणी येणार आहेत. परंतु आम्ही त्या अडचणी त्या संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून काही ठिकाणी जर परवानगी घ्यायची गरज लागली तर परवानगी घेऊन आम्ही त्या सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. वास्तविक पाहता अभयारण्य असल्यामुळे त्या ठिकाणी ज्या परमिशन लागतात त्या सुप्रीम कोर्टाची एक समिती असते. त्या समितीच्या माध्यमातून आपल्याला परवानगी आणावी लागणार आहे. आत्ताच भीमाशंकरला जो मंदिर म्हणजे इस्टी स्टँड ते मंदिरापाशी खालपर्यंत जो एक रस्ता आहे त्याला वन विभागाने आपल्याला अभयारण्य परवानगी दिली आहे. त्याच्यावर सुद्धा 2 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत. पण ते सुद्धा काम आत्ताच या 1-2 महिन्यामध्ये सुरू होणार आहे. हा जो विकास आराखडा आहे हा विकास आराखडा सुद्धा आत्ता अधिवेशन चालू आहे. अधिवेशन काळामध्ये पहिल्या टप्प्याच्या कामाला आर्थिक तरतूद सुद्धा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे या 2 ते 3 वर्षामध्ये दुसरा टप्पा पूर्ण होण्याच्या मार्गावर आम्ही सर्वजण प्रयत्न करावा. मला माझ्या सर्व विश्वस्त मंडळाची आदरणीय दिलीप वळसे पाटील साहेब असतील, खासदार आढळराव असतील, सूर्य गोरे असतील, यांचं सर्वांचं सहकार्य लाभणार आहे. आणि या सर्वांच्या सहकार्याच्या जोरावर निश्चितपणे त्या परिसरामध्ये काम करण्याचा प्रयत्न करणार आहोत. अमोल जाधव, C24 तास, मंचर. या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, सगळ्या वर्तमानात बिनधास्त. तुम्हाला हव्या त्या आकार, स्वरूप, डिझाईन आणि फॅब्रिकद्वारे आम्ही पूर्ण करतो तुमच्या आवडीच्या फर्निचरचे स्वप्न. JM डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन निर्मित घेऊन येत आहे तुमच्या स्वप्नातल्या घरासाठी साई पार्क टाउनशिप भव्य बंगलो प्रोजेक्ट्स. 21 लाखामध्ये 750 स्क्वेअर फूट आणि 35 लाखात 1200 स्क्वेअर फूट मध्ये रेडी पोजेशन भव्य बंगलो स्कीम. उरुळी कांचन जेजुरी रोड लगत आणि नियोजित पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ रस्त्यालगत भव्य स्कीम सुरू आहे. नववर्षानिमित्त खास सवलत दिली जाईल. बुकिंग नंतर 4 महिन्यामध्ये प्रत्यक्ष ताबा. सर्व खर्चांसहित स्कीम. सुविधा पुणे सोलापूर हायवे 1 किलोमीटर अंतरावरती. रेल्वे स्टेशन 1 किलोमीटर अंतरावरती. बाजारपेठ फक्त 1 किलोमीटर अंतरावरती. शाळा महाविद्यालय अगदी हाकेच्या अंतरावरती. तसेच लोन सुविधा देखील उपलब्ध. साईटचा पत्ता JM डेव्हलपर्स, साई पार्क टाउनशिप, उरुळी कांचन, जेजुरी रोड, शिंदवणे, तालुका हवेली, जिल्हा पुणे. ऑफिसचा पत्ता आशीर्वाद टॉवर्स, मुथूट फायनान्स शेजारी, पुणे सोलापूर रोड, उरुळी कांचन, तालुका हवेली, जिल्हा पुणे. मोबाईल क्रमांक 90 11 80 77 71 आणि 91 30 01 77 71. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. 10वीच्या परीक्षा आजपासून सुरू झाल्यात. दिवस रात्र अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे कष्ट आजपासून पेपरवरती उतरणार आहेत. दरम्यान राहुरी तालुक्यातील परीक्षा केंद्रांच्या बाहेर आपल्या मुलांना शुभेच्छा देण्यासाठी पालकांनी मोठी गर्दी केली होती. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण महामंडळ पुणे यांच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या 10वीच्या परीक्षेचा आज पहिला मराठीचा पेपर. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांना निरोप देण्यासाठी राहुरी तालुक्यातील परीक्षा केंद्राबाहेर मोठी गर्दी केली होती. विद्यार्थी जीवनाला कलाटणी देणारं वर्ष म्हणजे इयत्ता 10वीचं वर्ष. 10वीच्या परीक्षेमध्ये आपला पाल्य चांगले गुण मिळवून पास झाला पाहिजे ही प्रत्येक पालकाची इच्छा असते. त्यासाठी पालक आपल्या मुलांकडनं कधी प्रेमानं तर कधी सक्तीनं अभ्यास करून घेतात. विद्यार्थी देखील दिवस रात्र कष्ट करून चांगले गुण मिळवून पास होण्याचा प्रयत्न करतो. 1 मार्च ते 24 मार्च दरम्यान 10वीच्या परीक्षेसाठी जिल्ह्यामधनं 76,219 विद्यार्थी बसले आहेत.
यासाठी 171 परीक्षा केंद्र ठेवण्यात आलेत. परीक्षा सुरू असताना कोणत्याही केंद्रावरती गैरप्रकार होऊ नये यासाठी शिक्षण मंडळाच्या वतीनं जिल्ह्यामध्ये 6 भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे, अशी माहिती मिळते. राहुरी शहरामधील विद्यामंदिर प्रशाला हे केंद्र असून प्रगती विद्यालय हे उपकेंद्र ठेवण्यात आलंय. परीक्षा केंद्रावरती कॉफीसारखे प्रकार होऊ नयेत यासाठी शिक्षकांनी आणि स्काउट गाईडच्या विद्यार्थ्यांनी प्रत्येक विद्यार्थ्यांची तपासणी करूनच त्यांना परीक्षा हॉलमध्ये सोडलंय. शैक्षणिक वर्षाचा पहिला टप्पा म्हणून 10वीच्या परीक्षेकडे पाहिलं जातं. त्यासाठी हा टप्पा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रत्येक विद्यार्थी धडपड करताना दिसतोय. आमच्या मुलगा 10वीला हे आज पहिला दिवस असल्याने त्याला सोडायला लावलो. त्यांनी वर्षभर भरपूर अभ्यास केलेला आहे, पण पालक यांना त्याला वर्गात सोडून द्यायला शाळेच्या ग्राउंडवर आलेलो आहे. तो तसा भिला नाही, पण सोडवायला शाळेत आलो आहे. आज 10वीची बोर्डाची परीक्षा आहे SSCची आणि सर्व विद्यार्थी इथं जमा झाले होते. मी माझ्या मुलीला सोडवायला आले. शैक्षणिक क्षेत्रातला पहिला टप्पा असतो, फार महत्त्वाचा असतो आणि मुलांना अनुभव नसतो, त्यामुळे ते थोडेसे टेन्शन असतं त्यांना. शाळेचं वातावरण फार चांगलं आहे, त्याच्यामुळे मुलांना घाबरण्याचं काही कारण नाही. काही मुलांना नंबर सापडत नव्हते, त्यांना आम्ही शोधून दिले आणि व्यवस्था चांगली आहे, त्यामुळं 10वीचा पेपर आणि इथून पुढचेही पेपर मुलांना चांगले जातील अशी अपेक्षा करते. थँक्यू. आज 1 मार्च रोजी SSC परीक्षा 2201 या केंद्रावरती सुरळीतपणे सुरू झालेले आहे. या केंद्राचे उपकेंद्र म्हणून प्रगती विद्यालय निवडलेले आहेत. ते 1 ते 8 ब्लॉक आहेत आणि 9 ते 40 ब्लॉक विद्यामंदिर प्रशाला येथे आहेत. या केंद्रावरती एकूण 994 विद्यार्थी परीक्षेसाठी बसलेले आहेत. परीक्षा कॉपीमुक्त होण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत आणि परीक्षा सुरळीत पार पाडली जाईल. आज 10वीची या ठिकाणी कैलासवासी लालाशेठ विद्यामंदिर विहानी या ठिकाणी परीक्षा सुरू झालेली आहे आणि परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी आम्ही आमच्या शाळेतील स्काउट आणि गाईड या विद्यार्थ्यांचं देखील सहकार्य त्या ठिकाणी घेत आहे आणि ही मुलं देखील अतिशय मनापासून पडल ते कार्य करून परीक्षा कॉपीमुक्त होण्यासाठी आणि कोणत्याच प्रकारची अडचण येऊ नये यासाठी ही मुलंसुद्धा प्रयत्नशील आहेत. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. पाथर्डी शहर अर्बन फिन्सर्स अँड मल्टीपर्पल निधी लिमिटेड या शाखेचा उद्घाटन सोहळा आशुतोष महाराज यांचे शिष्य स्वामी सिदानंदजी यांच्या शुभ हस्ते पार पडला. पाथर्डी शहर अर्बन फिन्सर्व अँड मल्टीपर्पल निधी लिमिटेड या शाखेचा उद्घाटन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये नुकताच संपन्न झाला. आशुतोष महाराज यांचे शिष्य स्वामी सिदानंदजी यांच्या शुभ हस्ते या शहर अर्बन शाखेचा उद्घाटन सोहळा पार पडलाय. यावेळी आशुतोष महाराज यांचे शिष्य स्वामी अमोघानंदजी उपस्थित होते. शहर अर्बन फिन्सर्व अँड मल्टीपर्पल निधी लिमिटेड या शाखेमधनं पूर्णपणे बँकिंग व्यवहार चालणार आहे. ठेवी, गृहकर्ज, वाहन कर्ज, सोने तारण कर्ज आदींसह मोबाईल बँकिंग, नेट बँकिंग, मनी ट्रान्सफर इत्यादी व्यवहार या शहर अर्बन फिन्सर्व अँड मल्टीपर्पल निधी लिमिटेडमधनं करता येणार आहे. पाथर्डी तालुक्यातील जनतेच्या सेवेकरता ही शहर अर्बन शाखा स्थापन करण्यात आली आहे. या बँक सेवेचा लाभ सर्वांनी घ्यावा असं आवाहन शाखेचे CEO गणेश गायकवाड यांनी प्रास्ताविकामधनं केलंय. आपल्या सर्वांचे मी स्वागत करतो. तसेच या बँकेसाठी ज्या उद्घाटनासाठी आपण बोलवलं होतं, परमपूजनीय सद्गुरू सर्वश्री आशुतोष महाराजजी यांचे शिष्य स्वामी श्री चिदानंदजी यांचेही मी बँकेमार्फत व आपण सर्व जमलेल्या उपस्थितांमार्फत स्वागत करतो. आणि आपल्या जे बँकेचे आपले जे पर्पज आहेत, आपण जे कशासाठी बँकेचं म्हणजे इथे उद्घाटन केलेलं आहे, स्थापना केलेली आहे, त्याबद्दल मी थोडंसं तुम्हाला 2 शब्द सांगतो. हे जे आपण शहर अर्बन फिन्सर्व अँड मल्टीपर्पज निधी लिमिटेड ही जी संकल्पना आहे, हे बँकिंग आहे. म्हणजे तुमच्यासाठी सर्व पाथर्डी नागरिक, पाथर्डी शहरातील नागरिकांसाठी, पाथर्डी तालुक्यातील नागरिकांसाठी एक सेवेची संधी म्हणून तुमच्यापर्यंत हे आणलेलं आहे.
तर याच्यामार्फत तुम्ही कुठल्याही बँकेमध्ये इथून तुम्ही कुठल्याही बँकेत पैसे ट्रान्सफर करू शकता, कुठूनही तुमच्या अकाउंटवरून पैसे इकडे मागून घेऊ शकता. थोडक्यात RTGS, NEFT, TD, RD, FD ह्या सगळ्या सुविधा तुम्हाला यामार्फत मिळणार आहेत. मोबाईल बँकिंग, नेट बँकिंग या सर्व सुविधा आपण या शहर अर्बन मार्फत तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत आहोत. आशुतोष महाराज यांचे शिष्य स्वामी सिदानंदजी यांनी यावेळी आपली भावना व्यक्त करून या नूतन शहर अर्बन शाखेला शुभ आशीर्वाद दिलेत. बँक उघडणं म्हणजे दोघांचा एक लाभाचा विषय आहे. तुम्हाला पण आवाहन केलं की तुम्हाला लाभ होईल, त्याच्यासाठी बँकेची सुरुवात केलेली आहे. आणि कुठे कुठे बँक सुरू करण्याची पण संकल्पना असते की चांगल्या पद्धतीने आपल्याला काही लाभ व्हावा. जास्त काही न बोलता तुकारामाला एक अभंग आहे, असा वेळेस जिथे लाभचा विषय आला, जीवनातला खरा लाभ म्हणजे काय ते त्यांनी त्यात सांगितलेलं आहे. पैसे कमवणं हा चांगल्या हेतूने पाहिजे, चांगल्या मार्गाने पाहिजे, तरच मनुष्य जीवनाचा उद्देश साधला जातो. कारण मनुष्य जीवनाचा उद्देश पैसे नाही, तर पैसा एक साधन आहे, तो साध्य नाही आहे. पण आपण ते विसरतो. कारण संतांनी पैशाबद्दल सांगितलेलं आहे की हा पैसा गोळा करताना त्रास, सांभाळताना त्रास, आणि खर्च झाला जास्त, हरवला, चोरीला गेला, बँकेत धाड पडला त्रास. म्हणजे तिन्ही गतीने तर असंच त्रास आहे. पण तरी पैशाशिवाय संसार चालत नाही, है ना. संतांनी सांगितलेलं की पैशाशिवाय जग चालत नाही. पण त्याचे हेतू जर चांगले असले, इमानदारीने, कर्मठतेने, मेहनतीने कमवलं तर तो चांगलं साध्य होतो. पण जीवनातलं संतांनी जे आता इथे उद्घाटनासाठी आम्हाला इथे बोलवलं गेलं, तर संतांनी जे सांगितलेलं आहे की जीवनातला श्रेष्ठ लाभ म्हणजे काय, हा एक प्रकारचा व्यापारच आहे. तुकाराम महाराजांच्या ह्या अभंगामध्ये दोन्ही शब्द आलेले आहेत, व्यापार पण आणि लाभ पण. त्यांनी सांगितलं आणि सर्वांसाठी हे दोन शब्द दिलं बोलण्यासाठी, म्हणून तुम्हाला सांगत आहे. तुम्ही ह्या हेतूने आला असाल. त्यांनी सांगितलं की आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा, सगळ्यांचे पायी माझे दंडोत आपल्याला चित्त शुद्ध करा. म्हणजे ह्या जीवनाचा उद्देश चित्त शुद्धी आहे. आणि पैसे जर चुकीचे पद्धतीने कमवले गेले तर चित्त कधी शुद्ध होत नाही, चित्त अशुद्ध होतो. आणि चित्त अशुद्धी आहे जन्मजन्मीपासून, म्हणून मग देवाने आपल्याला हा मनुष्य जन्म दिलेला आहे. ह्या जन्मात तरी चित्त शुद्ध करून ठेवा. पण चित्त शुद्ध होतो कसा नाही, त्याने सांगितलं हित ते करावे देवाचे चिंतन करून मन एकविध. देवाच्या चिंतनाने मन शुद्ध होतो, चित्त शुद्ध होते. हित ते करावे देवाचे चिंतन करून मन एकविध. तुका म्हणे लाभ होय तो व्यापार, करा काय फार शिकवावे. लाभ म्हणजे सर्वश्रेष्ठ लाभ म्हणजे काय, जीवनातला सर्वश्रेष्ठ लाभ म्हणजे चित्तशुद्धी. आणि ज्या पद्धतीने तो होतो ती पद्धती म्हणजे ती व्यापार, ती म्हणजे देवाचं नाम संकीर्तन, देवाचं भक्ती. ह्या हेतूने होतो. त्याच्यात कुठे ना कुठे पैशाची गरज आहे, कारण पैशाशिवाय कोणतीही वस्तू आपण घेऊ शकत नाही. पण कधी विसरू नये की पैसा एक साध्य आहे, साधन आहे, तो साध्य नाही आहे. म्हणून जीवनातला सर्वश्रेष्ठ कमाई संतांनी सांगितलं, सर्वश्रेष्ठ लाभ तो आहे चित्तशुद्धी. म्हणजे चित्तशुद्धीने देवाची प्राप्ती होते, ज्याच्यासाठी एकमेव देवाने आपल्याला हा मानवतो दिलेला आहे. पण चित्तशुद्धीसाठी जो व्यापार करावा लागतं ते व्यापार म्हणजे नामस्मरण, ती नामाची संपत्ती कमवणे. आलेल्या मान्यवरांचं स्वागत शहर अर्बन सिन्सर्व अँड मल्टीपर्पल निधी लिमिटेडचे चेअरमन अप्पासाहेब चितळे आणि व्हाईस चेअरमन दत्तात्रय वाघ यांनी केलंय. शहर अर्बनची शाखा पाथर्डीकरांच्या सेवेकरता शेवगाव रोडवरती कार्यरत करण्यात आली आहे. मुकुंद लोहिया, C24 तास, पाथर्डी. औरंगाबाद इथे मुस्लिम बांधवांचा इज्तेमाचं आयोजन करण्यात आलं होतं. इज्तेमासाठी देशासह परदेशामधनं मुस्लिम बांधव इथे उपस्थित होते. अहमदनगर शहरामधनं इज्तेमा करता जाणाऱ्या बांधवांसाठी MK ग्रुप यांच्या वतीनं सलग 3 दिवस नाश्ता आणि पाण्याचं वाटप करण्यात आलं. औरंगाबाद रस्त्यावरनं जाणाऱ्या सर्वच समाजातील लोकांना नाश्ता आणि पाण्याचं वाटप करण्यात आलं. या सामाजिक उपक्रमानं देशामध्ये एकता टिकून राहावी आणि एकोपा निर्माण व्हावा असा उद्देश असल्याचं यावेळी संघटनेच्या वतीनं सांगण्यात आलं. औरंगाबाद के इज्तिमा से जो वापसी में लोग आ रहे हैं उनके लिए नाश्ते का और पानी का इंतज़ाम किया गया है हमारे यंग सर्कल की तरफ से, और वही काम कर रहे हैं हमारे यहाँ के बच्चे आ सकते. 600 बॉक्स का बंदोबस्त किया है, इसमें से अभी 300 बॉक्स खत्म हुए, इंशाल्लाह और 300 बॉक्स बांटना काम चालू करेंगे. यहाँ से रास्ते से जाने वाले हर एक इंसान के लिए पानी और नाश्ता दिया जा रहा है. और ये इज्तिमा जो था इत्तेहाद के लिए था, और हम भी वही काम कर रहे हैं कि जो भी पानी मांग रहा है हम उनको पानी दे रहे हैं, जो नाश्ता मांग रहा है वो दे रहे, और हम एकता का ये प्रतीक कर रहे हैं. शाहिद शेख, C24 तास, अहमदनगर.
या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. JM डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन निर्मित घेऊन येत आहे तुमच्या स्वप्नातल्या घरासाठी साई पार्क टाउनशिप भव्य बंगलो प्रोजेक्ट्स. 21 लाखामध्ये 750 स्क्वेअर फूट आणि 35 लाखात 1200 स्क्वेअर फूट मध्ये रेडी पोझिशन भव्य बंगलो स्कीम. उरुळी कांचन जेजुरी रोड लगत आणि नियोजित पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ रस्त्यालगत भव्य स्कीम सुरू आहे. नववर्षानिमित्त खास सवलत दिली जाईल. बुकिंग नंतर 4 महिन्यामध्ये प्रत्यक्ष ताबा. सर्व खर्चांसहित स्कीम. सुविधा पुणे सोलापूर हायवे 1 किलोमीटर अंतरावरती. रेल्वे स्टेशन 1 किलोमीटर अंतरावरती. बाजारपेठ फक्त 1 किलोमीटर अंतरावरती. शाळा महाविद्यालय अगदी हाकेच्या अंतरावरती. तसेच लोन सुविधा देखील उपलब्ध. साईटचा पत्ता JM डेव्हलपर्स, साई पार्क टाउनशिप, उरुळी कांचन, जेजुरी रोड, शिंदवणे, तालुका हवेली, जिल्हा पुणे. ऑफिसचा पत्ता आशीर्वाद टॉवर्स, मुथूट फायनान्स शेजारी, पुणे सोलापूर रोड, उरुळी कांचन, तालुका हवेली, जिल्हा पुणे. मोबाईल क्रमांक 90 11 80 77 71 आणि 91 30 01 77 71. विश्वराज हॉस्पिटल तुमच्या मदतीसाठी रिसेप्शन, अचूक निदानासाठी अत्याधुनिक MRI ची सुविधा, 24 तास आपत्कालीन सेवा, हाय स्पीड CT स्कॅन, हाय रेझोल्युशन अल्ट्रासाउंड सोनोग्राफी, तज्ञ डॉक्टरांकडून पहिल्या 100 ओपन हार्ट सर्जरी कमी दरात, 65 बेडेड ICU, स्टेट ऑफ द आर्ट ऑपरेशन थिएटर, कॅथ लॅब फिलिप्स FD10, संपूर्ण डेंटल उपचार, 6 बेडेड NICU. तुमच्या आरोग्याचा साथीदार विश्वराज हॉस्पिटल, पुणे सोलापूर हायवे, लोणी काळभोर, पुणे. संपर्क 67606060. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. अकोले शहरामधील प्रभाग क्रमांक 13 मध्ये असलेल्या समाज मंदिराची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. या समाज मंदिरांची दुरुस्ती करावी अशी मागणीचं निवेदन अकोले नगरपंचायतचे मुख्याधिकारी प्रवीण निकम यांना युवकांनी दिलंय. अकोले शहरामधील प्रभाग क्रमांक 13 मध्ये असलेल्या समाज मंदिराची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. गेले 20 ते 25 वर्षांपासून आजपर्यंत शासनाचा कोणताही निधी या ठिकाणी डागडुजीसाठी आलेला नाहीये. या समाज मंदिराचे दरवाजे खिडक्या तुटल्यानं मोकाट कुत्र्यांचा या ठिकाणी वावर आहे. यामधनं काही ठिकाणी छत देखील पडलं आहे. इथे पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती पाण्याची गळती देखील होते. या समाज मंदिराची जर दुरुस्ती झाली तर या ठिकाणी अनेक तरुण अभ्यास करतील, तसेच छोटे मोठे कार्यक्रम देखील या ठिकाणी करता येऊ शकतात. सदरचं निवेदन अकोले नगरपंचायतचे मुख्याधिकारी प्रवीण निकम यांना युवकांनी दिलंय. तरी नगरपंचायतीनं याकडे लक्ष देऊन निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी स्थानिक नागरिक या ठिकाणी करतायत. चावडीची परिस्थिती अशी आहे, चौकून पडली आमची चावडी, मातंग समाजाची चावडी आहे. याची दुरुस्ती करून द्यावा. आमचे साखरपुड्याचे कार्यक्रम, पाहुणा रावळा आला गेला इथं राहतोय. दहाव्याचे माणसं काही काय आमचे कार्यक्रम या चावडीत होत्यात, पण त्याला दररोजा गेट राहिला नाही, खिडक्या राहिल्या नाही, फरच्या राहिल्या नाही, वरून स्लॅब तुटलंय, पुढं मातीचे गंज पडलेत, रोडला आहे गेस्ट हाऊस पाशी. तुम्ही आमची एवढी दुरुस्ती करून द्यावा, आमची एवढी हात जोडून विनंती आहे. सचिन खरात, C24 तास, अकोले. चांदे कसारे परिसरामध्ये शेतमालावरती सध्या रानडुकरांचा हैदोस सुरू आहे. अनेक पिकांवरती ताव मारून ही डुकरं पिकांचा पूर्णपणे फडशा पाडतायत. या डुकरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी त्रस्त शेतकरी बांधवांनी केली आहे. गतवर्षी गारपिटीनं पिकांना झोडपून काढलं. नंतर नोटाबंदीनं घरातले पैसे आणि दुधाचे पगार जिल्हा बँकेमध्ये अडकले. हातामध्ये आलेला कांदा, भाजीपाला आदी शेतमालाचे बाजारभाव पडल्यामुळे शेतातील मालामध्ये गुरं सोडण्याची वेळ काही शेतकऱ्यांवरती आली. उरलं सुरलं मकाची शेती केली, पोरासोरांच्या खर्चाच्या कामी येईल असं वाटलं होतं, पण तिथे रानडुकरांनी ताव मारत मकाच नष्ट केली.
अशा विविध समस्यांना लाखोंचा पोशिंदा असलेला पण आर्थिक कणा मोडलेला चांदे कसारे परिसरामधील शेतकरी तोंड देताना दिसतोय। गेल्या 7 ते 8 महिन्यांपासून चांदे कसारे इस्लामवादी डाऊज परिसरामध्ये शेतकऱ्यांच्या असलेल्या मका, गहू, हरभरा, ऊसाच्या फडामध्ये रानडुकरांचा हैदोस सुरू आहे। त्यांच्या उपद्रवामुळे शेतकऱ्यांची उभी पिकं जाग्यावरतीच उद्ध्वस्त झाली आहेत। चांदे कसारे येथील आनंदा होण, पुंजाजी होण, पोपट होण, गणेश होण, केशव होण या शेतकऱ्यांनी पोटच्या पोराप्रमाणे जीवापाड संगोपन करून जतन ठेवलेली मकईची शेती रानडुकरांच्या आक्रमणाने भुईसपाट झाली आहे। वन विभागानं चांदे कसारे परिसरातील शेतकऱ्यांच्या मुळावरती उठलेल्या रानडुकरांच्या बंदोबस्तासाठी ठोस पावलं उचलावीत अशी मागणी त्रस्त शेतकऱ्यांकडून करण्यात येते। अन्यथा कायदा हातामध्ये घेऊन रानडुकरांचा बंदोबस्त करण्याच्या पवित्र्यामध्ये परिसरामधील हैराण शेतकरी बांधव आहे। आमची जी मका आहे ही जी आता काढायची वेळ नव्हती, पण तरी आम्हाला या डुकरांमुळे ती मका आम्हाला आता लगेच काढावं लागली। आणि गहू हे रात्रभर ते गवत फिरत राहतात। गहू पाडून टाकले, हे करून टाकलं। हरभऱ्याची मोठ्या प्रमाणात नुकसान केलेली आहे, ऊसाची नुकसान केलेली आहे। ऊस वगैरे सगळं आमचे असे पार फिरून पूर्ण ऊसाची आणि कवळा ऊस असल्यामुळे तो सुद्धा मोडून टाकलेला आहे त्यांनी। हरभरे वगैरे आणि मका जी वेळ नसताना पण आम्हाला ती आज ते अवेळेत काढावं लागली। त्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे आमचे। ते मका तुम्ही जे अगोदर काढली, आज लवकर काढली, साधारण किती नुकसान झालं असेल तुम्हाला? कमीत कमी आमचं आता हे मकाचं साधारणतः नुकसान धरलं तरी 50-1 हजाराचं नुकसान आहे आमचं। डुकरं आहे जास्त, ते डुकरांनी घासाचं नुकसान, मकाचं नुकसान, गव्हाचं नुकसान, सगळे तोडाव हरभरा यांची इत्यादी इतकी नुकसान केली का त्यांना आम्ही सांगून सुद्धा ते डुकरं वेळेवर नेते नाही आणि का परत सोडून देतात, नेले तरी परत सोडून देतात। त्यांचा इतका त्रास आहे का कधी कधी ते माणसावर सुद्धा गुरकून जातात। योगेश डोके, C24 तास, कोपरगाव। या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची। अवघ्या काही क्षणात परत येतोय। तुम्ही पाहत राहा C24 तास, सगळा वर्तमानात बिनधास्त। विश्वराज हॉस्पिटल तुमच्या मदतीसाठी रिसेप्शन, अचूक निदानासाठी अत्याधुनिक MRI ची सुविधा, 24 तास आपत्कालीन सेवा, हाय स्पीड CT स्कॅन, हाय रेझोल्युशन अल्ट्रासाउंड सोनोग्राफी, तज्ञ डॉक्टरांकडून पहिल्या 100 ओपन हार्ट सर्जरी कमी दरात, 65 बेडेड ICU, स्टेट ऑफ द आर्ट ऑपरेशन थिएटर, कॅथ लॅब फिलिप्स FD10, संपूर्ण डेंटल उपचार, 6 बेडेड NICU, तुमच्या आरोग्याचा साथीदार विश्वराज हॉस्पिटल, पुणे सोलापूर हायवे, लोणी काळभोर, पुणे। संपर्क 67606060। विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत। पाहूयात पुढची बातमी। 4 वर्षांपूर्वी सांगलीमध्ये झालेल्या अपघात प्रकरणी सांगली न्यायालयानं एक ऐतिहासिक निकाल दिलाय आणि अपघात करणाऱ्या कर्नाटक सरकारच्या 2 बसेस जप्त करण्यात आल्यात। विशेष म्हणजे या जप्त केलेल्या बसेस अपघातग्रस्त कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आल्यात। या निर्णयानं सांगली न्यायालयानं कर्नाटक सरकारला चांगलाच झटका दिलाय। सांगलीच्या सिव्हिल रोडवरती 4 वर्षांपूर्वी कर्नाटक परिवहन विभागाच्या बागलकोट डेपोच्या बसनं प्रकाश गांधी यांना चिरडलं होतं। या अपघातामध्ये गांधी यांचा मृत्यू झाला होता। या अपघातानंतर गांधी कुटुंबियांनी न्यायालयीन लढा लढत अपघातग्रस्त कर्नाटक सरकारच्या बागलकोट डेपोला 27 लाखांची नुकसान भरपाई देण्याचा निकाल दिला होता। यावेळी गेले वर्षभर नुकसान भरपाई देण्यासाठी कर्नाटक परिवहन विभागाकडून टाळाटाळ केली जात होती। त्यामुळे अखेर 27 फेब्रुवारी रोजी जिल्हा न्यायालयानं कर्नाटक डेपोच्या बागलकोट आगाराच्या बसेस जप्त करून अपघातग्रस्त कुटुंबियांच्या ताब्यामध्ये देण्याचे आदेश दिले। बेलिफानी सांगली आगारामध्ये जाऊन बागलकोट डेपोच्या 2 बसेस ताब्यात घेऊन अपघातग्रस्त गांधी कुटुंबाच्या ताब्यामध्ये देण्यात आल्यात। या बसेस सध्या गांधी यांच्या घरासमोरील जागेमध्ये उभ्या करण्यात आल्यात। कर्नाटक सरकारनं 27 लाखांची नुकसान भरपाई दिल्यानंतरच त्या बसेस सोडल्या जातील असा पवित्रा सांगलीच्या गांधी कुटुंबियांनी घेतलाय। यासाठी कायदेतज्ञ मिलिंद काळे आणि विज्ञान माने यांचं मोठं सहकार्य अपघातग्रस्त कुटुंबियांना मिळालंय। त्यामुळेच अपघातग्रस्त कुटुंबाला आज न्याय मिळालाय। या निकालामुळे आता राज्यामधील ST अपघातांचे प्रलंबित खटले सुद्धा निकाली निघणार आहेत। खटले प्रलंबित राहिले तर महाराष्ट्र ST वर सुद्धा जप्तीची कारवाई होऊ शकते, याचं भान असू द्यावं।
20 ऑक्टोबर 2013 रोजी आमचे प्रिय मित्र आकाश प्रकाश निगांदी यांचा सिव्हिल चौकामध्ये कर्नाटकच्या एका बागलकोट ST डेपोमधील बस याच्या खाली येऊन आमच्या मित्रांचा अपघातामध्ये मृत्यू झाला होता. तसेच आमचे त्यांची पत्नी आकांक्षा निगांदी यांनी कोर्टामध्ये वारंवार ह्याची दखल घेतली होती. 3 वर्ष झालं आपल्याला कर्नाटक सरकारकडून सांगली कोर्टानं आदेश दिले होते की ह्याच्यात लवकरात लवकर नुकसान भरपाई जी 27 लाख रुपयाची होती ती त्यांना त्वरित द्यायला सांगितली होती. खरं 4 वर्ष झालं त्याने त्यामध्ये वारंवार टोलवाटोलवी करत वकील साहेबांनी फोन केला, आम्हीसुद्धा अप्रोच केला, तरीसुद्धा त्याने वेळेनुसार 4 वर्ष तसेच मारून नेले. त्यानंतर ऐतिहासिक निर्णय हा सांगली कोर्टाचा सुमारे 27 फेब्रुवारी अशा कोर्टाचा निकाल आला की तुम्ही त्वरित त्या कुटुंबांना बागलकोटचे जे ST असतील ते जप्त करून तुमची भरपाई करून घ्यावी अशी ऐतिहासिक निर्णय जो आहे हा सांगली कोर्टाचा आला. कारण की आज त्या महिला आहेत, त्या विधवा आहेत, त्यांची नुकसान भरपाई आयुष्याची ही ह्या अपघातामध्ये निघून न येणारी असल्यामुळे फार दुःखद घटना आहे. त्यांनीसुद्धा ह्याच्यामध्ये दखल घ्यावी आणि इथून पुढे तरी आज हा निर्णय जो आहे ऐतिहासिक असून इथून पुढे असे जर अपघात देव ना करो की घडले तर महिलांवरती जो आता अन्याय झाला होता, आज सांगली कोर्टाचे मी आभार मानतो की त्यांच्या निर्णयामुळे आज कर्नाटक राज्य त्यांनासुद्धा विनंती आहे की लवकरात लवकर ह्या गोष्टीची दखल घेऊन निर्णयात्मक धोरण देऊन त्या पीडित कुटुंबांना त्यांनी न्याय मिळवून द्यावा. त्यासाठी आम्ही त्यांच्या मागे आहे आणि सांगली कोर्टाचे फार आमचे मनपूर्वक आभार. थँक्यू. मी आकांक्षा निगांदी यांची मातोश्री बोलते, सुनीता लालवानी. माझ्या मुलीच्या नवऱ्याचा ॲक्सिडेंट 20 ऑक्टोबर या दिवशी आकाश प्रकाश निगांदी सिव्हिल रोडला झाला होता. सिव्हिल रोडला कर्नाटक बसच्या द्वारे झालेला होता. ॲक्सिडेंट त्यांचा झालेला होता. ही केस कोर्टात चालू होऊन आज किमान 4 वर्ष झालेली आहेत. ह्या 4 वर्षात कोर्टाचा निकाल आदेश असून कर्नाटक लोकांनी 1 वर्ष झालं होता निकाल लागून, तरी पण आमच्या कर्नाटक लोकांनी आम्हाला वारंवार शब्दाचे हे करून की आज भरतो पैसे उद्या भरतो हे करून वारंवार त्रास देत होते. तरी पण आमच्या सांगली कोर्टाने आम्हाला न्याय दिला असा की दिनांक 27 फेब्रुवारी रोजी न्यायालयाने न्याय दिला की तुम्ही त्यांच्या गाड्या मालमत्ता जप्त करा व आपले पैसे नुकसान भरपाई भरून घ्या हे सांगितलं. ह्या आदेशानुसार आम्हाला ॲडव्होकेट मिलिंद काळे तसंच विज्ञान माने यांचं सहकार्य लाभलं व काल आम्ही त्यांच्या कोर्ट आदेशानुसार 2 गाड्या कर्नाटकच्या जप्त केलेल्या आहेत. किती नुकसान भरपाई होती आणि किती दिवस आपण पाठपुरावा करत होता? आम्ही आता हे 4 वर्ष झालं पाठपुरावा करत आहोत कोर्टाच्याकडं. येणं जाणं चालूच आहे. आम्हाला सांगली कोर्टाने ही सहभाग चांगला झालेला आहे, पण कर्नाटक शासनाने आम्हाला काय सहभाग घेतलेला नाही करून. आणि या दिवसाला आता आम्ही त्रासूनच हा पुन्हा आमच्या कोर्टाचा आदेश मिळाल्यामुळे काल आम्ही त्या 2 गाड्या जप्त केलेल्या आहेत. गणेश चव्हाण, 24 तास, सांगली. श्रीगोंदा शहराचे ग्रामदैवत संत शेख महम्मद महाराज यांच्या यात्रेनिमित्त यंदा प्रथमच वजनाप्रमाणे कुस्त्या लावण्यात आल्या. तर यावेळी शहरामधील काही नगरसेवकांनी हजारांपासून ते लाखांपर्यंत कुस्त्या पुरस्कृत केल्या होत्या. त्यामुळे या लक्षवेधी कुस्त्यांनी सगळ्यांचीच मने जिंकली आहेत. श्रीगोंदा शहराचे ग्रामदैवत संत शेख महम्मद महाराज यांच्या यात्रेनिमित्त भरवण्यात आलेल्या कुस्ती हंगामामध्ये यावर्षी प्रथमच वजनाप्रमाणे कुस्ती लावण्यात आल्या. यामध्ये 500 रुपयांच्या पासून 5000 रुपयांच्या पर्यंत कुस्ती लावण्यात आल्या. कुस्त्यांच्यासाठी राज्याच्या विविध भागांमधनं पैलवान इथे आले होते. यावेळी लक्षवेधी कुस्त्यांनी शौकीनांची मने जिंकून घेतली आहेत. यावेळी माजी मंत्री बबनराव पाचपुते, आमदार राहुल जगताप, बाबासाहेब भोस, सदाशिव पाचपुते यांच्यासह तालुक्यातील विविध भागांमधून आलेले नागरिक उपस्थित होते. यावेळी यात्रा कमिटीचे अध्यक्ष गोपाळ मोटे, अशोक आळेकर, पोपट खेतमाळीस यांनी आखाड्यामध्ये कुस्त्यांचं नियोजन केलं. चालू वर्षी श्रीगोंद्यामधील काही नगरसेवकांनी 21,000 रुपयांच्यापासून 1 लाख रुपयांपर्यंतच्या कुस्त्या पुरस्कृत केल्या होत्या. त्यामध्ये नगराध्यक्ष मनोहर पोटे यांनी 1 लाख रुपयांची कुस्ती पुरस्कृत केली होती. ती विष्णू खोसे यांनी जिंकली आहे. तर माजी नगरसेवक बापूसाहेब गोरे यांनी 75,000 रुपयांची कुस्ती, नगरसेवक सुनील वाळके यांनी 31,000 रुपये आणि नगरसेवक अशोक खिंडके यांनी 21,000 रुपयांची कुस्ती पुरस्कृत केली होती.
तसेच उपनगराध्यक्षा अर्चना राजू गोरे यांनी चितपट कुस्तीसाठी 11,000 आणि 5,000 अशी बक्षिसे दिली आहेत. आजपर्यंत श्रीगोंद्याच्या यात्रेमध्ये कमी रकमेच्या कुस्त्या लावल्या जायच्या, परंतु काही महिन्यांवरती येऊ घातलेल्या नगर परिषद निवडणुकांमुळे यंदा मात्र लाखोंच्या कुस्त्या श्रीगोंदेकरांना पाहायला मिळाल्यात. श्रीगोंदा शहरामध्ये सद्गुरू संत शेख मोहम्मद महाराज यात्रा उत्सव कालच पार पडला. हा यात्रा उत्सव साजरा होत असताना श्रीगोंदा शहरामध्ये सद्गुरू संत शेख मोहम्मद महाराज हे असं दैवत आहे, हिंदू मुस्लिम ऐक्याचं एकमेव दैवत म्हणून महाराजांकडे पाहिलं जातं. सद्गुरू संत शेख मोहम्मद महाराजांच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर सर्व धर्मीयांच्या लोकांनी त्यांना एक ग्रामदैवत म्हणून त्या ठिकाणी त्यांची पूजा करतात. मोठा यात्रा उत्सव श्रीगोंदा शहरामध्ये यावेळेस झाला. या यात्रा उत्सवामध्ये आपण यावेळेस जर नाविन्य म्हणलं तर या ठिकाणी यात्रा उत्सवामध्ये श्रीगोंदाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच श्रीगोंदा नगरपालिकेने जागा संपादित करून या ठिकाणी जागेचा निलाव करून या ठिकाणी यात्रा शहराच्या बाहेर गर्दीपासून थोडीशी दूर गार्डन समोर जागा संपादित करून एक प्रशस्त अशा जागेमध्ये आपण पाळण्याची व्यवस्था केली. त्या ठिकाणी यात्रेला चांगल्या पद्धतीने नागरिकांना यात्रेचा लाभ घेता आला. या यात्रा उत्सवामध्ये मोठ्या संख्येने तालुक्यातून जिल्ह्यातून या ठिकाणी भक्त आले होते. मोठ्या संख्येने गर्दी केली. या ठिकाणी यात्रा उत्सव शांततेत पार पडला. कुठल्याही प्रकारचं अनुचित प्रकार या यात्रे उत्सवामध्ये झाला नाही. एक चांगली यात्रा या ठिकाणी पार पडली. त्याचप्रमाणे या ठिकाणी आवर्जून सांगावं वाटतं की श्रीगोंदा यात्रेचा हगामाचा जो कार्यक्रम झाला, हगामाच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा आज पहिल्यांदाच काल यात्रेमध्ये एकदम शांततेत चांगल्या पद्धतीने कुठलाही गोंधळ न होता हगामा पार पडला. यामध्ये कुस्त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे पहिल्यांदाच वजनावर आपण त्या ठिकाणी कुस्त्या लावल्या होत्या. त्या ठिकाणी अगोदरच सकाळी 10 वाजल्यापासून वजनावर वजन घेऊन त्या वजनाप्रमाणे जोड्या लावून ज्यांची नावं असतील त्यांनाच त्या ठिकाणी आगामात पुकारून जवळजवळ 200 ते 250 कुस्त्यांचं त्या ठिकाणी नियोजन करण्यात आलं. मोठ्या प्रमाणात आगामा त्या ठिकाणी साजरा करण्यात आला. त्याच पद्धतीने वैयक्तिक पातळीवर या ठिकाणी 5 कुस्त्या लावण्यात आल्या. त्यामध्ये पहिली कुस्ती माझी नगराध्यक्षांच्या वतीने 1 लाख रुपये बक्षिसाची एक पहिली कुस्ती होती. दुसरी कुस्ती आमचे सहकारी मित्र बापूशेठ गोरे यांनी 71 रुपयाची कुस्ती लावली होती, 71,000 रुपयाची कुस्ती लावली होती. तिसरी कुस्ती आमचे दुसरे सहकारी MD शिंदे यांनी 51,000 रुपये देऊन कुस्ती लावली होती. त्या ठिकाणी चौथी कुस्ती सुनील भाऊ वाळके यांनी 31,000 रुपये व 5वी कुस्ती अशोकराव खेंडके आमचे सहकारी नगरसेवक यांनी 21,000 रुपये दिले होते. हे 5 कुस्त्या आणि इतर हगामा यात्रा असा मिळून एक चांगला कार्यक्रम हगामाचा या ठिकाणी ऐतिहासिक असा कार्यक्रम या ठिकाणी श्रीगोंदा तालुक्यामध्ये श्रीगोंदा शहरामध्ये झाला. या यात्रेनिमित्त यात्रेचे नियोजन करत असताना आमची यात्रा कमिटी असेल, या ठिकाणी तहसीलदार माळी साहेब असतील, पोलीस स्टेशनचे PI पवार साहेब असतील, यांनी सर्वांनी सहकार्य करून सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलीस स्टेशनने चांगल्या पद्धतीची काळजी घेतली. या ठिकाणी यात्रा कमिटीने सुद्धा या ठिकाणातून पोलीस स्टेशनने चांगल्या पद्धतीची काळजी घेतली. या ठिकाणी यात्रा कमिटीने सुद्धा या ठिकाणी जो सप्ताह भरला जातो, हगामा भरवला जातो, हगाम्यासाठी मोठ्या प्रमाणात योगदान दिलं. या ठिकाणी सप्ताहाचाही चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम झाला. निश्चितच असाच कार्यक्रम वर्षानुवर्षे पार पडावा, यातही आणखी नागरिकांना कशी जास्तीत जास्त सुविधा निर्माण करून देता येईल असे पुढील कालावधीमध्ये श्रीगोंदा नगरपालिकेच्या वतीने आम्ही या ठिकाणी लक्ष घालून यात्रा उत्सव, यात्रा कमिटी व श्रीगोंदा नगर परिषद असे एकत्रितपणे चांगल्यात चांगला उत्सव इथून पुढील कालावधीमध्ये सुद्धा पार पडेल अशी आशा बाळगतो. व यात्रेनिमित्त जे काही भाविक आमच्या श्रीगोंदा शहरामध्ये येऊन गेले त्यांचं पुनश्च एकदा मनापासून हार्दिक असं स्वागत करतो. धन्यवाद. सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा. पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी. पालखेड डाव्या कालव्याचं पाणी चारी क्रमांक 36 वरील शेतकऱ्यांना देण्यात यावे मागणीसाठी संतप्त शेतकऱ्यांनी कालव्याच्या ऑफिसला ठोकलं टाळं. इयत्ता 10वीच्या परीक्षा सुरू, केंद्राबाहेर आपल्या मुलांना शुभेच्छा देण्यासाठी पालकांची गर्दी. अकोल्यामधील प्रभाग क्रमांक 13 मधील समाज मंदिराची झाली आहे दयनीय अवस्था, दुरुस्तीच्या मागणीचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन. आणि अपघात प्रकरणी सांगली न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, 27 लाखांच्या नुकसान भरपाईसाठी कर्नाटक सरकारच्या 2 बसेस केल्या जप्त. याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त.